धर्मदाय आयुक्त यांनी खान्देश शिक्षण मंडळाची 2018 पासूनची बॉडी सर्व पदाधिकारी बेकायदा ठरविले आहेत। त्यांनी घेतलेले निर्णय ही गैर लागू होतील, त्यामुळे 26 लोकांची नोकर भरती बेकायदा ठरली आहे। यात राणी सुरेश येवले, संतोष मच्छिंद्र लांडगे, सागर संतोष पवार, विपुल महेंद्र चव्हाण, प्रतिभा बाबूराव पाटील, मनीषा भास्कर पाटील, प्रतिभा प्रभाकर लांडगे, सविता अजाबराव पाटील, विनोद केशव माळी, योगेश वसंत वाणी, कविता मधुकर माळी, कामिनी भरत खेरणार, दीपक देवीदास पवार, स्वप्नील मनोहर पवार, संजय मधुकर तायडे, गुणवंत भालेराव पाटील, पूनम दत्तात्रय शिंदे, विलास मधुकर पाटील, रोहिणी त्र्यंबक पाटील, मेघना सुरेश पाटील, जागृती रमण पाटील, भालचंद्र सुदाम शेलकर, मनीषा भास्कर पाटील सह 26 जणांची नोकर भरती नियमबाह्य ठरली आहे। ही नोकर भरती करताना भ्रष्टाचार झाला आहे अशी तक्रार लोटन चौधरी आणि दिलीप जैन यांनी अगोदरच दिली आहे। यासोबतच खाशीचे सेक्रेटरी व प्राचार्य अरुण कोचर यांचीही नियुक्ती नियमबाह्य ठरली आहे। कोचर यांचे सचिवपद ही अडचणीत आले आहे। 2018 पासूनच्या सर्व व्यवहाराची चौकशी होणार आहे। दादागिरी करून बोगस नोकर भरतीत कोट्यावधीची तोडीपाणी करणाऱ्या चोरांचे पित्तळ उघडे पडले आहे। 26 नोकर भरती रद्द होऊन संचालक तुरुंगात जातील असे लोटन चौधरी यांनी म्हटले आहे। शहरात खाशीची जोरदार चर्चा सुरू आहे।